श्रीगोंद्यात आदिवासी पारधी महिलेवर अत्याचाराचा आरोप, पोलिसांवरही दुर्लक्ष केल्याचा गंभीर आरोप. जमिनीच्या वादातून मारहाण करून बलात्कार केल्याचा दावा. आरोपींना तातडीने अटक व गुन्हा दाखल करण्याची पारधी समाजाची मागणी. नगर जिल्ह्यातील श्रीगोंदा तालुक्यातील चिखली गावात आदिवासी पारधी समाजातील एका महिलेवर जमिनीच्या वादातून 6 ते 7 व्यक्तींकडून मारहाण करून तिच्यावर बलात्कार झाल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणामुळे परिसरात संतापाचे वातावरण निर्माण झाले असून आदिवासी पारधी समाजाने आरोपींना तत्काळ अटक करून गुन्हा दाखल करण्याची माघणी केली आहे. पीडित महिलेला 11 जुलै रोजी उपचारासाठी अहिल्यानगर जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती देण्यात आली. घटनेनंतर पीडितेच्या नातेवाईकांनी पोलिसांच्या आपत्कालीन क्रमांक 112 वर संपर्क साधल्याचा दावा केला असून त्यानंतरही श्रीगोंदा पोलिसांनी तातडीने दखल घेतली नाही असा गंभीर आरोप कुटुंबियांनी केला आहे. या घटनेनंतर पारधी समाज आक्रमक झाला असून संबंधित आरोपींविरुद्ध कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. दरम्यान पीडित महिलेने प्रसार माध्यमांसमोर आपल्यावर झालेल्या कथित अत्याचाराची माहिती दिली. सर चिखली घाटात राहतो. आम्ही तिघीच बहिणी होतो. आई काय घरी नव्हती. तिघी बहिणी आम्ही तिथं झोपलेलो होतो. बारीक भाऊ आहे. भाऊ एक लय नाही म्हणून 10 वर्षाचा आहे म्हणून त्या भावाला काय कळत नाही एवढं. लेकर माझे झोपलेलेच होते. झोपलेले नंतर मी अंदाज 1 वाजता मी मोबाईल घेऊन बाथरूमला गेले. बाथरूमला गेल्यानंतर मी बाथरूमला बसायला आणि ते 7-8 जण होते. त्याच्यातले 5 जण ओळखीचे आहेत आणि ते 3-4 जण आहेत ना बाकीचे ते अनोळखीचे आहेत. मग त्यांनी काय केलं सर, जाती वधूवर म्हणजे मला दिले. मला म्हणले पारधे तुला इथं राहायला तुला परमिशन कोणी दिलं, तुला इथून जायला सांगितलं होतं. म्हणल्यावर आम्ही जायला सांगितलं. म्हणले तू जात काय म्हणणार म्हणून मला लय गाणगाण असं लय गाणगाण शिवाय दिले. चिखली घाटात आम्हाला वावरात तिथं 1 वाजता घडलेले सर. सर लाईट मीठ सारं बंद केलेलं होतं. आजूबाजू लाईट नाही काय. एका जणांनी नट दाबले सर आणि 2 जणांनी पाय धरलेले होते. 2घांनी हात पण असं केसाला धरून माग वळून ठेवले होते आणि 2 जणांनी वापर केला. वापर केल्यानंतर माझ्या या 2 बहिणी मी आरडाओरडा लय मोठ्याने केलं. आवाज आल्यावर की मग या 2 बहिणी माझ्या पळत आल्या. त्यांना आधी सांगितलं नाही. आम्हाला न्याय भेटावा. मला पोलिस आले नाही, रिक्षा घ्यायला कुणीच आले नाही. तिथले चिखली घाटातलेच लोक होते सर. ते महादेव मुखिंद्र झेंडे, संतोष ईश्वर जगन्नाथ लंके, संभाजी झेंडे, कुलदीप पांडुरंग कदम हे 5 जण ओळखतो सर. आणि ते 3 जे जण होते ना वरचे ते ओळखत नाही सर. अनवळखी होते. आम्हाला अनवळखी होते सर. मला माहिती नाही. लय मारहाण केली. मला लय त्रास दिला सर. सर मी पोटास वाचून त्यांनी विचार नाही केला. 3 महिन्याचं गर्भ आहे माझ्या पोटावला तर मारलं सर मला त्यांनी. लय माझा अन्याय झाला. मला न्याय भेटावा म्हणून मी रिक्वेस्ट करते सर. माझं नाव पल्लवी अंकुश काळे. रात्रीची अवस्था ती बाथरूमला गेली. आम्हाला पण माहिती नाही. संडासला गेल्यानंतर 45 मिनिटांनी मी बघितलं ती कालवा करीत आलेली होती. म्हणजे कालवा ऐकू आला. आम्ही टॉर्च लावून तिथं वरडत गेलो, काय झालं बाय काय झालं बाय. तर बाई अशी पर ती साडी सुटलेली होती आणि जम्पर पण मोकळं होतं. तिथं लाईट नव्हती. आम्ही टॉर्च लावून तिला हुडकून आणली. तर आम्हाला सांगितलंच नाही तिने सर काहीच. तर आमच्यावर काय करत्या म्हणून आम्हाला सांगितलं नाही तिने काही. नंतर आम्ही रस्त्यावर आलो. मी 112ला फोन केला आणि मग ती आले नाही. ती म्हणले आम्ही शिरोळला. मग परत मी फोन केला. 2दा-3दा फोन केला तरी पण ते आले नाहीत. नंतर मी 108ला फोन केला. तिथले म्हणजे अशी परग ठूट पडली. मग 108ला फोन केला. त्यांनी करायला लावला होता. पोलिसांनी करायला. हा
पोलिसांनी करायला लावलं. तर मग 108 ला फोन करून आम्ही गाडी बोलून घेतली. पर 3 वाजता गाडी आली सर. आम्ही 4 वाजता इथं पोहोचलो आणि म्हणजे पार पोरगी हीच केली त्यांनी. सगळ्यांना खती घातली त्या 5 जणांनी. मागणी काय? माझ्या बहिणीला न्याय भेटला पाहिजे. कोण होते आहे सगळे हल्ले? हा. त्यांचे नाव वगैरे काय माहिती हा. अज्ञात होते? कोण होते? संतोष संपत झेंडे, ज्ञानेश्वर जगन्नाथ लंके, महादेव मुखिंद झेंडे, घनश्याम संभाजी झेंडे, कुलदीप पांडुरंग कदम, हे 5 जण होते. आणि 3 जण ती अनोळखी होते, आम्हाला म्हणजे बघितलेच नाहीत आम्ही कधी. आणि ती 5 जण अगोदर त्यांनी माझ्यावर हल्ला केलेला होता म्हणून मी ओळखते त्यांना. पळत आणि बघितले मी त्यांना. अहिल्यानगर शहरातील महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी नगर न्यूज 24 या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा.